अपार धनसमृद्धीसाठी सध्या 30 आणि 31 तारखेला येणारी अक्षय अवला नवमी आहे, तिचा उपयोग तुम्ही करू शकता। माता भगवतीची उपासना करून तुम्ही या दिवशी संकल्प करून की मला आर्थिक समृद्धी प्राप्तीसाठी मी आजचं हे जे व्रत आहे ते मी करतोय, आणि या दिवशी हे व्रताचा संकल्प करून तुम्ही या दिवशी आवळ्याच्या झाडाचं जर पूजन केलं आणि माता भगवतीचा जो काही आर्थिक समृद्धीसाठी मंत्र असतो की जसं की बाबा श्रीम श्रीम ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, हा जो काय मंत्र आहे तो जास्तीत जास्त जप करा, जेणेकरून तुमची ऊर्जा अक्षय व्हावी आणि त्याचं पुण्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोगिता येण्यासाठी, पुढं तुमच्या कार्याला गती येण्यासाठी त्याचा सगळ्या एनर्जीचा फायदा व्हावा आणि हे तुमचं जे कार्य आहे त्याला अक्षय फलप्राप्तीच्या रूपात रूपांतरित व्हावं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनाची गाडी सुरळीत चालवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होईल। म्हणून तुम्ही या दिवशी आवळा म्हणजे 30 आणि 31 तारखेला अक्षय आवळा नवमी आहे, या दिवशी तुम्ही 31 तारखेला 10 वाजेपर्यंत आवळ्याचं पूजन करू शकता। विधिवत आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याचं पूजन करायचं आहे आणि तुम्ही या दिवशी गाईला दान देऊ शकता। आजूबाजूला जे काही जीवजंतू असतात त्यांना बी तुम्ही तुमच्या पद्धतीनं मिठाई, गोड किंवा काही जे काही करता येईल ते करू शकता। एखादी गरीब व्यक्ती असेल तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता, गोसेवा करू शकता, एखादी तीर्थयात्रा करू शकता, एखाद्या प्राचीन मंदिरामध्ये जाऊन तिथं पूजा अर्चा करू शकता, महादेवांना जलाभिषेक करू शकता की जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी प्राप्तीसाठी मार्ग खुले होतील। तुळशीचं पूजन आहे, पितरांना तर्पण आहे, अशा सर्व काही गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता जेणेकरून तुमच्या पुण्याला उजाळा मिळेल। म्हणून या दिवशीचा तुम्ही उपयोग करून घ्या। बेल आयकन प्रेस करा जेणेकरून अशा पद्धतीची नवनवीन माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो। रामकृष्ण हरी।